10 दिवसापूर्वीच आलिशान बंगल्याची वास्तुशांती आणि काही दिवसातच उपसरपंचाचा मृत्यू. प्रेम, पैशाचा अपेक्षा आणि नात्यातील तणाव या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. कुटुंबियाचे गंभीर आरोप आणि नर्तकीवर गुन्हा दाखल झाल्याने या घटनेने संपूर्ण बीड हादरला आहे. नेमकं काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुकामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. काही दिवसापूर्वीच त्यांनी आलिशान बंगल्याची वास्तुशांती केली होती. कुटुंब आनंदात होतं, पण या आनंदावर दुःखाचा डाग पडला. गोविंद बर्गे यांचे कलक केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशी प्रेमसंबंध होते. 1.5 वर्षापासून सुरू असलेले हे नाते हळूहळू गुंतागुंतीचे होत गेलं. पूजाच्या अपेक्षा वाढत गेल्या. महागडे मोबाईल, दागिने हे सर्व गोविंद पुरवत होता. पण जेव्हा गेवराईतील आलिशान बंगला तयार झाला, तेव्हा पूजाने थेट तो बंगला तिच्या नावे करण्याची मागणी केली. या मागणीमुळे गोविंद हतबल झाले. वास्तुशांतीनंतर पूजाने त्याच्याशी बोलणं बंद केलं. मानसिक तणावात असलेले गोविंद बर्गे तिच्या सासुरे गावात गेले, पण वाद मिटला नाही. शेवटी त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आपलं आयुष्य संपवलं. या प्रकरणानंतर गोविंद यांच्या कुटुंबियांनी थेट नर्तकीवर गंभीर आरोप केले आहे. पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक करून कोर्टात हजर केले आणि तिला 3 दिवसाच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं.